हॅलो गाइस, दिस इज अजय शिंदे अँड यू आर वॉचिंग एपीएस स्पीकिंग सिरीज. एपीएस स्पीकिंग सिरीजच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवत आहे की कशा प्रकारे तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता यूजिंग दॅट सिंपल ट्रिक विच कॅन हेल्प यू अँड कॅन यू बिकम गुड स्पीकर. फ्रेंड्स, लॉट ऑफ व्हिडिओज मी अपलोड ऑलरेडी केलेले आहेत स्पीकिंगचे रिलेटेड आपल्या चॅनलला, आणि त्याच्यासोबत मी हा पार्ट घेऊन आलेलो आहे. ते पार्टचं नाव आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. तो फ्रेंड्स, त्याच्यापूर्वी आपण समजून घेऊ की कशा प्रकारे तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकतात ॲट युअर होम. अँड सपोज दॅट ॲट युअर होम इट्स व्हेरी मीन्स नॅचरली at your home that your members, family member like your parents, sister and brother, they cannot talk English well. Then what can you do at your home and can you become good speaker and can you speak confidently and speak fluency? Friend, for it I will bring a lot of video of it very soon, and I'm just telling you one thing that which can help you at your home. You should be reading English as possible as you can, and second thing is do a practice of speaking at your home. And already you have the Android mobile. Android means lot of things you have available. You can listen a music, you can listen a video of speaking like movies and also and cartoon also. It can be help you to bring a fluency in speaking. And when you read at your home any kind of books, any textbook, any things you are reading it well, so that means you will get a confidence to speak in English front of anybody, and a lot of things can help you. And for it, that how can you do a study properly at your home when you are alone, nobody can help you in speaking. So I will bring a lot of video of it in next time, means very soon I will bring it well, but I am teaching this tense which can help you and can you become good speaker. And friends, let's talk about this tense. So this tense I'm explaining you now in Marathi. You should be understand properly when can you use this tense and proper way about helping go up in good way. And very important thing is here, grammatical clear. So friends, in this tense you can see something that already I have written the tense name on board. Past perfect continuous tense means पूर्ण चालू भूतकाळ. तर बघा मित्रांनो, एकदम सिंपल आहे की भूतकाळात एखादी क्रिया चालू झाली होती, एका व्यक्तीने ती क्रिया चालू केली. सपोज दॅट ॲक्शन हॅज बीन डन बाय एनीबडी. ओके, चालू केली आणि काही कालावधीनंतर ती स्टॉप झाली किंवा नुकतीच संपलेली आहे किंवा काही वर्षापूर्वी संपली असेल तर आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. आणि याचा हेल्पिंग वर्ब हॅड बीन मराठीमध्ये दिले तर आलेला होता, आणि मेन वर्ब याच्यामध्ये बिफोर क्रियाबद्दल तुम्हाला आयनची लावायचं आहे. तर फ्रेंड्स, ऑलरेडी मी तो आन्सर पण लिहिलेले आहे, तुम्हाला प्रॉपर बघून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे की याचा उपयोग केव्हा करायचा आणि कसा करायचा आहे. ओके, आय एक्सप्लेन वन सेंटेन्सेस, देन आय विल एक्सप्लेन ऑल. बघा, तो 2 तासापासून झाडांना पाणी देत आलेला होता. इट्स व्हेरी क्लिअर. देयर वॉज अ बॉय हू हॅड गिव्हिंग वॉटर टू द ट्री, ओके, फॉर 2 hours. दॅट मीन वेन द बॉय गॉट अप इन द मॉर्निंग and he went to the garden and started giving water to the tree, and I saw him when he was giving water to the tree. So exactly the time I knew it. मला प्रॉपर तो टायमिंग माहिती आहे केव्हा त्यांनी पाणी द्यायला सुरुवात केली आणि कुठपर्यंत त्यांनी पाणी दिलं, म्हणजे किती तास दिले, काय दिलं, तर आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. तर फ्रेंड्स बघा, जर तुम्हाला निश्चित कालावधीसाठी वापरायचं असेल आणि अनिश्चित कालावधीसाठी काय वापरायचा हे प्रॉपर समजून घ्या पहिले. बघा, निश्चित कालावधी काय असतो आणि अनिश्चित कालावधी काय असतो तुम्हाला प्रॉपर समजावं लागेल. निश्चित कालावधी म्हणजे काय, जो कालावधी आपल्याला माहिती आहे. कालावधीचा अर्थ टाईम. मी बोल सकाळी 6 वाजता, 8 तासापासून, 10 वर्षापासून, 5 वर्षापासून, लाईक हा कालावधी मला माहिती आहे, तर तुम्हाला फॉरचा उपयोग करायचा आहे. आणि सकाळपासून जानेवारीमध्ये, म्हणजे एक्झाम्पल सपोज सकाळपासून, कालपासून, हे जे गोष्टी असतात हा कालावधी फिक्स नाही आहे. ओके, तुम्हाला सीनचा उपयोग करायचा आहे. तर बघा, इथं सीनचा उपयोग मी कुठेच केला नाही आहे, बट फॉर अंडरस्टँडिंग यू आय एम टेलिंग यू वन थिंग दॅट यू कॅन वॉच अ व्हिडिओ ऑफ दिस टेन्स, दॅट मीन प्रेझेंट. That last video you can watch. Already I have explained properly in that tense, and I clearly told about how to use since and for. तो फ्रेंड्स बघा, तो म्हणजे ही घ्यायचं आहे आणि त आलेला होता म्हणजे हॅड बीन, देणे म्हणजे गिव लाईनची लावायचं आहे. काय देतो तो, पाणी म्हणजे वॉटर. कोणाला, टू ट्री. किती वर्षापासून, सॉरी किती तासापासून, फॉर 2 hours. ओके, ती 2 महिन्यापासून स्कूटी शिकत आलेली होती. ती म्हणजे शी. बघा,
आणि टेन्सचा उपयोग करायचा हॅडबिनचा उपयोग आपण इथं केला. आणि शिकणे म्हणजे लर्न, तर लर्नला ING लावायचं आहे. ती काय शिकते? स्कूटी. किती महिन्यापासून? 2 महिन्यापासून, म्हणजे फॉर 2 months. ओके. अँड सेकंड थिंग इज हिअर, दॅट मीन्स यू कॅन टेक ऑल्सो रायडिंग ऑल्सो. रायडिंग म्हणजे काय? चालवणे. म्हणजे चालवायला शिकत होती म्हटलं तर तुम्हाला रायडिंग वापरायचं आहे. आणि फक्त जर शिकत होती म्हटलं तर म्हणून मी तर लर्निंग घेतलेलं आहे. मी त्यांना 2 वर्षापासून भाडं देत आलेलो होतो. मी म्हणजे आय हॅड बीन टॉपिक घेतला, देणे म्हणजे गिव्हला ING लावायचं आहे. काय तो मी भाडं म्हणजे रेंट. आय हॅड बीन गिव्हिंग अ रेंट टू देम, त्यांना फॉर 2 years, 2 वर्षापासून. मी 5 वर्षापासून तिथे काम करत आलेलो होतो. तर बघा, आता मी 5 वर्षापासून त्या कंपनीमध्ये काम करत आलो होतो. तर मी म्हणजे आय घ्यायचे, अंत आलेलो होतो म्हणजे हॅड बीन. आय हॅड बीन म्हणजे मी कोणती क्रिया करतोय? कामाची का वर्कला ING लावायचं आहे. आय हॅड बीन वर्किंग. कुठे? तेथे, म्हणजे देअर. आय हॅड बीन वर्किंग देअर. किती वर्षापासून? 5 वर्षापासून. तर कसं म्हणायचं आहे? आय हॅड बीन वर्किंग देअर फॉर 5 years. इट्स व्हेरी क्लिअर, नॉट डिफिकल्ट. ओके फ्रेंड्स, यू कॅन सी आय हॅड बीन वर्किंग देअर फॉर 5 years. ओके, आय होप तुम्हाला प्रॉपर कळलं असेल होकारार्थी वाक्य कसे बनतात. तर फ्रेंड्स, नकारार्थी वाक्य सेम असतील, म्हणजे काय याच्यात काही डिफिकल्ट नाही आहे. म्हणजे करत आलेलो नव्हतं म्हटलं तर तुम्हाला फक्त नॉट वापरायचं आहे. आय हॅड बीन नॉट वर्किंग देअर फॉर 5 years. मी तेथे 5 वर्षापासून काम करत आलेलो नव्हतो. ओके. आणि जर आलेलं होतं का म्हटलं तर तुम्हाला हॅड पूर्वी घ्यायचं आहे. प्रश्नार्थी वाक्य, नकारार्थी WH वाक्य कसे बनतात हे प्रॉपर समजायचे असतील तर ह्या व्हिडिओच्या मागचे जे व्हिडिओ असतील ह्या टेन्स सोडून आणि याचा प्रेझेंट सोडून ते ऑल व्हिडिओजमध्ये कोणता पण व्हिडिओ क्लिक करा, समजून घ्या. प्रॉपर मी एक्सप्लेन केलेलं आहे की कोणत्या प्रकारे आपण नकारार्थी, प्रश्नार्थी आणि WH क्वेश्चन बनवतो. आणि फ्रेंड्स, जर तुम्ही नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. बिकॉज आफ्टर हिटिंग द बेल आयकॉन you will get notification and you can watch my video firstly. That means whenever I will upload a video you will get notification. Second thing is here, you can learn properly and you can learn early. So friends, I am uploading lot of video of speaking. So in this video I am explaining my experience, how can you talk to English well at your home using simple trick which can help you and can you become good speaker. Second thing is here friends, if you are a new learner then what to do? You should be watch my video from part 1, because when you starting watching my part 1 it will help you to talk to English well. And second thing is here very important, like that means I have uploaded 30 videos, means this is the 30 part. So friends, when you watch and when you look a shortcut way of speaking, so you cannot talk to English well. That means English is a language and when you do study properly of it then you can speak English well. Means I have uploaded a 12 tense and sorry now 11, I will bring a 12 one next video. So that means I have uploaded 11 tense and second already uploaded can, have, am, is, are, was, were, should, all topic I uploaded. So you can watch them and properly understand them properly. How can you talk to English well, how to understand it well. And friends, what can you do at your home to speak fluency and speak clearly? So you know what, that in our at home nobody can talk to English well like our parents, my brother and sister. They are unable to speak in English because they are not educated. Then how can we talk to English well? So friend, doesn't matter are you educated or not, doesn't matter what's your age, doesn't matter have a certificate of graduation and all those things, but if you have a wish to speak English you can speak English properly, nobody can stop you. So friend, one thing you can do it well, convince your mind and give a thought to your mind, that means be a confidence, yes I can speak. When you say I can speak, that thoughts come from your mind and it come from your heart, and then you try to speak English and definitely after some of the days you can speak English properly. So confidence is very important. You should have confidence. You do not have confidence, you cannot talk English well.
And for doing it, for bringing a confidence, what can you do at your home? You can read in English, and second thing is here, very important, should be start to listening a video of speaking. That means should be in English languages. Like videos of that, when you watching that video, like movies, cartoon, and that comedy show and all those things, lot of video are uploaded, means by somebody on this platform. You can watch them, and also you should be have, means maybe you should have television. Using this one you can watch them properly, that show movies in English, so it can help you and can you become a good speaker. It's very easy. This is the 2 tips which I am sharing with you, and if you are doing it well, definitely can talk to English well. And friends, let's see you in that next video. I will upload a lot of video of this, and if you get any problem in that particular topics, like that topic you do not understand, it's very difficult to you, and you can comment me that topic name on. Okay friend, so let's see you in that next video.